तर भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बालकाची 70,000 रुपयात विक्री केल्याची ही भंडाऱ्यात घटना घडली आहे। अवैध दत्तक प्रकरणात 7 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर बाल कल्याण समितीच्या आता ताब्यात आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये जन्मलेल्या बालविकास फक्त 15 दिवसांचा असताना त्याला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करण्यात आला आणि हा दत्तक घेणाऱ्या व्यक्तींनी खोटे दस्तऐवज तयार करून बालकाची प्रसूती ही भंडारा येथील खासगी रुग्णालयात झाल्याचं भासवलं। त्या आधारे आता भंडारा नगर परिषद येथून नवीन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेसाठी न्यायालयीन आदेश न घेता आपसी तडजोडीने आणि अवैध पद्धतीने दत्तक प्रक्रिया पार पाडण्यात आली। या प्रकरणात 7 आरोपींविरुद्ध आता साकोली पोलीस ठाण्यात जे अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती। सदर तक्रारीची पूर्णतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे दिनांक 14/7/2025 रोजी 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बालकाला सुद्धा महिला आणि बाल कल्याण समिती भंडारा यांच्या आदेशानुसार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।